तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आम्ही सकाळी शेतामध्ये आलेलो आहेत. काल जरा जादा पाऊस झालेला आहे आपल्या इकडं आणि आपण आता परत आलो आहे. जे आपल्या कालचे जे ड्रिप लावायचे राहिले होते डाळिंबाला, तर आपण ते लावायला आलेलो आहे परत शेतामध्ये. बघा, हे पाऊस झालेला आहे सगळं, पण आता कोल्ड होऊन गेलेलं आहे. आणि आपली इथे एक फांदी पण पडलेली काल. ही ही फांदी आता ओढायची आपल्याला. हे काल केलेलं ती बघा आपण, पलटी तिथे झाली तुटलेली. तर मित्रांनो, आपल्या आता पूर्ण डाळिंबीसाठी पूर्ण ड्रिप बसून झालेले आहेत. आणि मी आलो आहे मित्रांनो आता मोटर चालू करायला. आणि मी दिलेली आता मोटर चालू करून आता डाळिंबीच्या शेतामध्ये जाऊ आणि पाहू आपण ड्रिपमधून कसं पाणी भरतंय. तर जाऊया मित्रांनो आपण आता डाळिंबी शेतामध्ये. आपण एरियावरती आलो मोटर चालू करायला, आता जाऊया तिकडे. ड्रिप कशी धारा मारू होती. तर मित्रांनो, आपण आलो होतो आता घरी. आणि घरी आल्यानंतर सगळ्यात पहिलं आपण जेवण केलेलं आहे. आणि पप्पान ते गेलेलं आहे मित्रांनो आता डाळिंबाचं रोप आणण्यासाठी टोनगावला. तर आपल्याला तिथून रोप आणायचं होतं म्हणून ते पिकअप घेऊन गेलेले. पप्पा, मामा आणि वेद्या गेलेले आहेत, तिघंजण गेलेले. मला जायचं होतं पण मला घरी काम असल्यामुळे गेलेलं नाही. आता ते गेलेले आहेत. ते रोप आणल्यानंतर आपण परत शेतामध्ये जाणार आहे. आणि आजच्या आज आपल्याला डाळिंबीची लागवड करायची आहे. आणि आपण आजच्या आज पाणी पण सोडणार आहे त्याला. तर काल पाऊस पडलेला आहे बऱ्यापैकी, पण सगळं वावर वाळून गेलेले कारण ऊन पण तसंच पडलेलं आहे आज. तर मित्रांनो, आम्ही जाणार आहे आता शेतामध्ये. तर पप्पान ते आता तिथून निघाले रोप घेऊन. तर ते पिकअप घेऊन गेले मित्रांनो एक जणांची. आता ते येत आहे. आपण आता पहिले शेतामध्ये जाणार आहे. आपल्याला जे काम आहे आता पाणी लावायचे, आपल्याला थोडं वावर वल्ल करायचे, म्हणून आपण आता जाणार मित्रांनो डायरेक्ट शेतामध्ये. तर जाऊया आपण. काय उचललं कॅरेट. तर मित्रांनो, ह्यो मदन लाल झोपलेला आहे. त्याला कामात जेवर आलं म्हणून. चला भाऊ, ओ भाऊ चला, चला काम राहील थोडं. डाळिंब लावत चालू आहे आपले मित्रांनो, आता अर्धे राहिलेली. आपण आता या पूर्ण प्लॉटमध्ये डाळिंबी लागवड केलेली आहेत. सगळं डाळिंब तर लागवड झालेली आहेत. आपण आज जाणार घरी. तर हे बघा, सगळे डाळिंब लावले आपण. मित्रांनो, आपण आलो होतो आता घरी. आणि आपण आता चहा पिण्यासाठी आलतो. आणि आपण आता चहा प्यायलेली, आता परत जाणार शेतामध्ये. आणि मित्रांनो, आपण आजच्या आज पूर्ण डाळिंब लावलेले आहेत. तर तेवढा प्लॉट जो मी तुम्हाला दाखवलेला आहे अगोदर, त्या प्लॉटमध्ये पूर्ण 500 झाडं बसलेले आहेत. आणि आपण आजच्या आज ते 500 झाडं लावलेले, म्हणजे 2 दिवस लागलेले त्याला. काल आपण पाईपलाईन आणि ठिबक केलं तर काल. आणि आज आपण जे राहिलेले ड्रीप होते ते ड्रीप लावून दिलेले आहेत. आणि आज लगेच झाडं पण लावून दिले. तर आपण झाडं टोनगावून आणले. पप्पान ते गेले ते आणण्यासाठी. आणि पप्पान त्यांनी 500 झाडं आणलेले आहेत. आपण ते पूर्ण लावून दिलेले आहे त्या प्लॉटमध्ये. आणि आलोय आता वापस घरी. तर आपण पाणी पण सोडलेलं आहे त्याला. आता आपण मित्रांनो शेतामध्ये जाणार परत कांडी गवत आणायला. आपल्याला ढोऱ्यासाठी कुट्टी काढायची, त्यामुळे आपण आता कांडी गवत आणायला जाणार आहे.
आणि मित्रांनो आज आपल्या एरीचं पण काम झालेलं आहे सगळं, तर शेवटचा फर्म बाकी होता. आज तो पण भरलेला आहे आणि आपल्याला आता जे उरलेला सिमेंट आणि वाळू आहे ती आपल्याला घरी आणायची. आपण आता जाणार आहे शेतामध्ये परत. तर आपण आता वाळून ते पण आणू एरीवरती जाऊन आणि येता येता आपण लगेच कांडी गवत घेऊन या. आपण चहा प्यायला आलतो, आपण आज चहा पिलेली आहे आणि पप्पांनी ते गेलेले परत शेतामध्ये. आता मी पण जाणार लगेच ट्रॅक्टर घेऊन शेतामध्ये. आता जाऊया मित्रांनो आपण. तर मित्रांनो आपण आता कांडी गवत कापून घेतलंय आणि आता जातो मित्रांनो ते घेऊन घरी. तर बघा पाठीमागं पूर्ण कांडी गवत भरलेलं आहे आपण. आणि आता आपण जातो मित्रांनो घरी आणि पावसाचं वातावरण झालेलं आहे थोडं.